नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे। मित्रांनो, खरीप 2022 या वर्षीचा पीक विमा आता मंजूर करण्यात येणार आहे। खरीप हंगाम सन 2022 मध्ये ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत जमा झाले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी तब्बल 50 कोटी रुपये मंजूर होण्याची तयारी आता पूर्ण झाली आहे। मित्रांनो, हा निधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राइब करा। बघा मित्रांनो, खरीप 2022च्या उर्वरित पीक विम्यासाठी राज्य सरकारकडून अधिकचे लागणारे रुपये 50 कोटी मागणीची प्रक्रिया व दैनंदिन पाठपुरावा सुरू आहे। हे पैसे उपलब्ध झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, आता बघूया हे पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मोहा, पाडोळी, आनाळा, सोनारी, सलगरा आणि सावरगाव या एकूण 6 मंडळातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम आता वितरित होणार आहे। अशा प्रकारची माहिती धाराशिव जिल्ह्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे। धन्यवाद।